विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्लीमध्ये सरकारची सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरू. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती तडजोड नाही. अभिजित दिपके ठाम. आम्हाला आज अटक होऊ शकते, पण सरकारने अशी पावलं उचलू नयेत. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे. अभिजित दिपकेंचा इशारा. गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार. व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलकांना आवाहन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द. 3 दिवसांपासून 17 मेट्रो स्थानकही बंद. पुढील 24 तासांसाठी जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा डाऊन. ठिकठिकाणी चोख सुरक्षा तैनात. राहुल गांधींनी आपल्या खासदारांना समजवावं. सरकार चर्चेसाठी तयार आहे. किरण रिजिजू यांची स्पष्टोक्ती. सलग 5व्या दिवशी संसदेचं कामकाज रखडलं. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह 27 जुलैपर्यंत तहकूब. केरळमध्ये पीएससी परीक्षार्थींच्या मुद्द्यांवर भाजप युवा मोर्चा आक्रमक. थेट मुख्यमंत्री व्ही.डी. सतीश मेनन यांच्या निवासस्थानावरती धडक मोर्चा. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून वॉटर गनचा वापर. वांगचुक यांना मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय उपोषण का सोडलं? संजय राऊतांचा सवाल. तर देशात कशी अराजकता माजेल? राऊतांना हेच हवं असतं. गिरीश महाजनांची टीका. मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकाशी गैरवर्तन. पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवार आक्रमक. आंदोलन शांत झाल्यावर एक तरुण उकसावत होता. तरुणाला पकडत असताना मुलगी मध्ये आली. व्हिडिओचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावलाय. मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे संपूर्ण आरोप फेटाळले. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.